दही लावायचा काला जर आपल्याला सेवन करायचं असेल तर त्याचाही विधी साधू संतांनी आपल्याला सांगितलेला आहे. आपण दही आणलं त्यानंतर लाया आणल्या लगेच खायला लागलो तर तो काला नाही होणार. तो काय होईल? नाश्ता होईल. नाश्ता फार झालं तर भोजन होईल. मग काला केव्हा होईल? तुकोबाई सांगतात याचे अनुवाद सदा सर्व भगवान परमात्म्याचा हेच अनुवाद सदा सर्वकाळ करोनी गोपाळ काला सेवो. बाहेर काय ऐकत असेल ना लोकांना कीर्तनच चालू हे संगीत प्रवचन याला म्हणतात. तशी भागवत कथा असते की नाही तर भागवत कथेमध्ये सुद्धा काल असते की नाही. प्रसंग आला त्या प्रसंगात आपण आनंद घ्यायचा. झालं कीर्तन ठीक नाही झालं ना असा आनंद घ्यायचा. मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा काल्याचा प्रसंग आपल्याला पाहायचा आहे. तर हेच अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेवो. भगवान परमात्म्याच्या चरित्राचा अनुवाद करायचा आणि मग तो दही लावायचा असणारा काला ते दही लावायला नाही लागत. मग तो प्रसाद होतो आणि भगवंताचं आपण गीत गायलं आणि जर आपण भगवंताचं भजन केलं तर स्वतः भगवान परमात्म्याच्या दही लावायचं असणारं जे काही मिश्रण असतं त्याला प्रसाद बनवतो आणि स्वतः भगवान परमात्मा आपल्या हाताने देतो. भानुदास गीती गात भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ पंढरीनाथ. भानुदास गीती गात भानुदास गीती गात. फक्त आपण त्या भगवंताचं गीत गायचं मग तो भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देतो. म्हणून आज काल्याचा प्रसंग असल्यामुळं काल्याच्या प्रसंगाचं चिंतन आज करायचं असतं. म्हणून आपण प्रवचन रूपी सेवे करता जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय गोकुळातली असणारी स्थिती कशी झाली, गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालं आणि काय अशा प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी झाला त्याचं चिंतन महाराज या अभंगामध्ये मांडतायत. भगवान परमात्मा अवतीर्ण व्हावा म्हणून सगळ्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला. कारण असे पापी जे भक्त अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. पापी लोकांचा या पृथ्वीला भार झाला आणि ही पृथ्वी माता गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय नेत्रीवाहे तोय सांग कसे. ब्रह्मदेवाकडे गेली. नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. सांगितलं ब्रह्मदेवा माझ्या असणाऱ्या पृथ्वीवर पापी लोकांचा भार झालेला आहे. मी सगळ्या जगाचा भार सहन करू शकते. सगळं आता किती भार आहे जमिनीवर, किती मोठे मोठे बिल्डिंगी बांधलेल्या आहेत. आपण त्या जमिनीवर बिल्डिंगी बांधतो काय, कंपन्या बांधतो काय, त्या असणाऱ्या जमिनीला नांगरतो काय, वखरतो काय, त्याच्यामध्ये विहीर करतो काय, तरी सुद्धा हे असणारी पृथ्वी रागवत नाही. पण हिला भार केव्हा होतो तर जेव्हा पापी लोक, खोटं बोलणारे लोक, पाप करणारे लोक पृथ्वीवर जास्त होतात
त्यावेळेस पृथ्वीला मात्र ते भार वाटतं आणि मग सांगितलं बाबा पापी भक्त खूप अशा प्रकारचे मातलेले, मला रोज अशा प्रकारचे झालेले, ब्रह्मदेवा काहीतरी करा. ब्रह्मदेवाने सांगितलं हे खातं माझ्याकडे नाही, तुम्हाला पालनार असणारा कोण आहे तर भगवान परमात्मा विष्णू परमात्मा आहे, तुम्हाला भगवान श्री हरीकडे जावं लागेल. त्यावेळेस म्हणले यातून तुम्हाला सुटका अशा प्रकारची मिळेल, अन्यथा सुटका मिळणं शक्य नाही. म्हणून ब्रह्मदेव त्याबरोबर इंद्रदेव सगळेचे सगळे एकत्रित येऊन जाऊ द्या गोळ्या घेऊन येत नाही तर कीर्तनात प्रवचनात येत असते. बोले भक्तवत्सल भगवान की जय, राम कृष्ण हरे 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 जय, राम कृष्ण भगवान परमात्म्याने प्रगट व्हावं याकरता सगळेचे सगळे देवी देवता ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे गेले, भगवान विष्णूची स्तुती केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद गणा अविनाशा. भगवान परमात्म्याची स्तुती केली, भगवान परमात्मा प्रगट झाले. पण भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाच्या कानात सांगितलं की ब्रह्मदेवा मी देवकीच्या अशा प्रकारे उदरामध्ये येईल आणि गायीचं आणि ब्राह्मणाचं रक्षण करेल. ब्रह्मदेवाने आकाशवाणीच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं की बाबा तळमळ मानसी करू नका, देवकीच्या उदरी येईल भगवान, रक्षील गायी ब्राह्मण. भगवान परमात्मा देवकीच्या उदरामध्ये येतील, गायीचं आणि ब्राह्मणाचं रक्षण, भक्ताचं रक्षण भगवान परमात्मा करतील, काळजी करायचं काही काम नाही. अशा प्रकारचं सांगितल्यानंतर भगवान परमात्मा सगळे देवी देवता आपापल्या स्थानावर निघून गेले. अवताराची स्थिती स्थिर झाली. पहिल्यांदा भगवान परमात्मा शेषाकडे गेले. शेषाला सांगितलं बाबा गाराने सुरवर सांगू आले, सगळेचे सगळे सुरवर आपल्याला गाराने सांगण्याकरता आलेले, आपल्याला अवतार घ्यावा लागणार आहे. म्हणले मग घ्या की देवा. म्हणले नाही, प्रत्येक अवतारात तू माझ्या बरोबर होता, आता तुला माझ्या बरोबर यावं लागेल. शेषाने सांगितलं जमणार नाही देवा. म्हणले का? म्हणले मागच्या जन्मामध्ये मी लक्ष्मण झालो. म्हणले शेविले अरण्य तुझं सगळं काही घेणं नाही देणं. म्हणले वनवास कोणाला होता? तुला सांगितलेला होता, पण तुझा लहान भाऊ असल्यामुळं आज्ञा पालन करावं लागेल, त्यामुळे तुझ्या बरोबर वनवासाला यावं लागलं. म्हणले पण वनवासात आल्यानंतर काय, कीर्तनाला आल्यानंतर मग खायला प्यायला मिळतं, आपण भंडाऱ्याला गेलो खायला मिळतं, सप्त्याला गेलो खायला मिळतं, वनात काय खायला मिळणार? मग वनात आम्ही आलो. म्हणले मी आलो तुमच्या बरोबर, तिथं काही मिळालं नाही. म्हणले उलट तुम्ही अशी लीला केली, त्या असणाऱ्या इंद्रजिताचं मारण्याचं प्रकरण माझ्यावर टाकून दिलं. आणि ते इंद्रजिताला होता वर की जो 14 वर्ष निरहारी राहील आणि निद्रा घेणार नाही, त्याच्यात हातून तो इंद्रजित मारणार होता. मग ते संकट माझ्यावर टाकून दिलं. म्हणजे मला झोपही नाही आणि कुठल्या प्रकारचं खायचं नाही देवा. मी एवढे सुंदर सुंदर फळं तुम्हाला आणून द्यायचो, तुम्ही दोघं पती पत्नी खायचे, नुसतं पाहत होतो. म्हणले तुमच्यावर टुकमुक टुकमुक पाहत होतो, काय नाही. म्हणले मला असं वाटत होतं, म्हणले मोठ्या बरोबर गेला की आनंद राहतो, पण काही आनंद नाही. म्हणले मोठ्या बरोबर फार फजिती राहते. म्हणले मोठ्या बरोबर कधी कधी आनंद राहतो, पण मोर्चामध्ये जर कधी काम बिघडलं, दंडे काढले पोलिसांनी, मग मात्र लय आनंद होते. तर त्याच्यामुळे म्हणले मला असं वाटत होतं की मोठ्या माणसाबरोबर आनंद राहतो, पण म्हणले काय आनंद नाही देवा, तुमचं ते तुमचा अवतार, ते तुम्ही तुमचं करा, म्हणजे काय करायचं. पण भगवान परमात्म्याला वाटलं शेष तसं ऐकणार नाही. मग शेषाने सांगितलं मी येणार नाही. भगवान नंतर बाबा पूर्वी तू आलो झालाशी कनिष्ठ, पहिले तू लहान झाला होता, आता मात्र तू मोठा हो, तुझी आज्ञा मी पालन करेल. कारण तू मोठा झालास ना, मोठ्याच्या आज्ञेने पालन करावे लागते. म्हणून तू काय कर म्हणले, तू मोठा हो आणि मी काय होतो लहान होतो. काय कोण येते
काठी काय वाजवलं नाही काठी वाजवू नका गोपाल कृष्ण भगवान की जय। तर कारण भगवान परमात्म्याला माहिती होतं की बाबा हा तसा ऐकत नाही, एखादा माणूस तसा ऐकत नसेल तर विदुर नीती अशा प्रकारची सांगते, एखादा आपल्या कार्याला आड येत असेल तर त्याला त्या कार्याचं अध्यक्ष बनवून टाका। पण आता कलियुगात नाही जमत महाराज, त्याला अध्यक्ष नाही। आता कलियुगात असेल त्या माणसाला तुम्ही हात तुरे घातले, पुरणपोळी देऊ घातली, काही केलं तर ते काही आपल्या परिहार तयार होत नाही महाराज, कठीण आहे कलियुगाचा हा। विदुर नीती सांगते एखादा कार्याला आपल्या अडचण देत असेल तर त्या कार्याचं अध्यक्षपद त्याच्याकडे देऊन टाका। पण आता काही अध्यक्षपद दिलं तरी जे करायचं तीच काशी करत ते काही करत बदल होत नाही। कारण आमचे बाबा बोलतात कालाय तस्मै नमः, हे कलियुग आहे, कलियुगात फार कठीण आहे महाराज। कलियुगात फक्त एकच सोपं आहे देवाचं नाम, बाकी सगळ्या गोष्टी अवघड होऊन गेलेल्या आहेत। तर मग म्हणले ठीक आहे तू आता मोठा हो, मी अशा प्रकारचा लहान होतो, मग मी तुझी आज्ञा पालन करेल। ठीक आहे, मग मोठेपणाला मोठेपणा दिला त्याला जरा मोठंच वाटतं, मग ते बोलले ठीक आहे देवा। दोघांची सिद्धता झाली अवतार घेण्याकरता। भगवान परमात्म्याने लक्ष्मी मातेला सांगितलं की लक्ष्मी कौंडण्य कुळाशी जावे तुम्ही जा, म्हणले तुम्ही कौंडण्य कुळाला जा। लगेच निघल्या लक्ष्मी माता, ते म्हणले हो थांबा, म्हणले लगेच कशाला चाललं, ते म्हणले तुम्हीच सांगितलं, अहो माझ्या मागून या, म्हणले तुम्ही जर अगोदर गेला तर तुम्ही मोठ्या राहा आणि मी लहान राहील। मग मुलगी मोठी राहते काय नवरदेवापेक्षा, नवरदेवापेक्षा मुलगी लहान पाहिजे, मुलापेक्षा 4-5 वर्ष, नोकरीला असेल तर 10 वर्ष चालते, कधी नोकरीला असेल तर 20 वर्ष चालते। आता तो सांगतो फार भानगडी बिघडलेल्या महाराज, काय सांगायचं। तर म्हणले तुम्ही आताच जाऊ नका, आता गेले तू मोठं तुमचं माझं लग्न कसं होईल, मग मी पहिले जातो, मग माझ्या मागून या, तेव्हा तुम्ही माझ्यापेक्षा लहान राहा, तेव्हा कुठं आपलं लग्न होईल। बरं ठीक आहे देवा। रुक्मिणी माता थांबल्या, भगवान परमात्म्याने सगळी सिद्धता केली। इकडे जो असणारा कंस होता त्या कंसाने आपल्याच बापाला पकडलं आणि सिंहासनाचा असणारा जे काही मुकुट होता तो हिसकावून घेतला, स्वतः आपल्या डोक्यामध्ये घातला, सिंहासनावर बसला आणि उग्रसेनाला त्या असणाऱ्या कारागृहामध्ये टाकून दिलं। स्वतः राजा झाला, सगळ्या प्रजाला त्रास देऊ लागला। पूर्ण यज्ञ वगैरे जे काही होते पूजापाठ सगळेचे सगळे थांबून गेलं। फक्त त्यांनी सांगितलं यज्ञ करायचा असेल तर माझ्या नावाने करा, ओम कंसाय स्वाहा, आणि आरती करायची असेल तर जय कंस देवा, माझंच आरती करायची, दुसऱ्याची आरती करायची नाही। कोण म्हणले भगवान विष्णू, कधी त्याचं तोंड तुम्हाला दिसलं नाही, मी देवे। शास्त्राने सांगितलं की राजाच्या शरीरामध्ये सगळ्या देवाचं वास्तव्य राहतं, तर म्हणजे माझ्या त्याच्यात वास्तव्य सगळं थांबलं। ऋषीमुनीला त्रास होऊ लागला, पाप वाढल्यामुळं ऋषीमुनीने देवाकडे प्रार्थना केली, सगळे अवताराची सिद्धता पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर या कंसाला असं वाटलं की म्हणजे आजकाल जरा आपली स्थिती आपली जी असणारी परिस्थिती आपल्याला लोक सध्या नाव घेऊ लागले, सगळे लोक आपल्याला खराब म्हणतात, कंस खराब आहे, कंस पापी आहे, जरा आपण असं काही नाटक करावं, लोकांना असं वाटलं पाहिजे की कंस फार चांगला आहे। काय नाटक करायचं, एक नाटक करायचं ठरवलं, त्याची असणारी चुलत बहीण होती देवकी, आणि त्या देवकीचं लग्न वसुदेवाबरोबर लावून दिलं। खूप थाटामाटाने अशा प्रकारचं ते लग्न केलं। सगळे लोक म्हणायला लागले हो बघा, म्हणजे आपल्याला असं वाटत होतं आतापर्यंत कंस खराब आहे, कंस किती चांगला आहे बघा, म्हणजे चुलत बहीण आहे तरी किती सुंदर अशा प्रकारचं लग्न केलेलं आहे, स्वतः सगळं झटतोय, वाढण्याचं काम स्वतः करतोय, सगळं स्वतः करतोय। याला असं ऐकायला आल्यानंतर म्हणलं जमला, लोकांच्या डोळ्यामध्ये तर झोपली आपण, आता आपली प्रतिष्ठा वाढली, म्हणजे आता थोडंसं आणखी प्रकरण पुढे करू म्हणजे आपली सिद्धता पक्की होत आहे। त्यांनी काय केलं, वाटी लावताना स्वतःचा व्रत आणला आणि त्या व्रतावर देवकीला बसवलं, वसुदेवाला बसवलं, स्वतः राजा त्या असणाऱ्या रथावर बसला चालवण्याकरता, आणि देवकीला वाटी लावताना एकदम रडून वाटी लावला, कारण तो प्रसंग असा आहे की कोणी रडतेच, ती मुलगी रडायला लागली म्हणजे सगळेच रडतात, त्या मुलीचे संबंध नसू द्या काही नसू द्या, शेजारी माता मावल्या तर जास्तच रडतात। एखादा पुरुष जर पक्क्या काळजाचा असेल तर तो समजा रडत नाही, पण जर तो बाप असेल तर मग मात्र तो रडल्याशिवाय राहणार। एखाद्या वेळेस तर दुसऱ्याच्या मुलीला रडणार नाही, एखाद्या वेळेस कोणी मेलं तर रडणार नाही, पण मात्र त्याची स्वतःची मुलगी ज्यावेळेस तो वाटी लावतो ना, असं जगातला कोणताच बाप नाही की त्याच्या डोळ्यात असं येणार नाही।
तर ते सगळे रडून ते वाटी लावायला लागला. मग तो लोक म्हणले अरे बाबा बाबा काय कंस महाराज म्हणले आपल्या बहिणीसाठी किती रडतायत, किती अशा प्रकारे वाटी लावताना किती दया त्यांच्या अंतःकरणामध्ये, असं सगळं म्हटल्यानंतर देवी देवतांनी ऐकलं. देवी देवतावरती विचार करू लागले अशी जर कंसाची प्रतिष्ठा वाढली तर हे लोक देवाला प्रार्थना करणार नाही. पुन्हा देवकीला जर कळालं की माझा भाऊ एवढा अशा प्रकारचा चांगला आहे तर देवकी नंतर भगवान परमात्मा याला मारणार नाही, आणि याला जर मारलं नाही तर उद्या हे जगातला आकार कसा संपेल, आमची असणारी बंदीगृहातून सुटका कशी होईल. देवाने विचार केला काहीतरी लीला करा म्हणे. काय लीला करा तर याने आकाशवाणी केली आणि आकाशवाणीतून सांगितलं आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा बरोबर असा बोलण्याचा. आकाशवाणी झाली म्हणजे कंसा आई म्हणजे बाबा मूर्ख आहेस म्हणले तू. म्हणजे कसं काय मूर्ख आहे, सगळे लोक मला एवढे चांगले म्हणून आले, अरे मूर्ख नाहीस तर काय म्हणले, तू ज्या असणाऱ्या बहिणीला एवढ्या थाटामाटात वाटी लावतो, आठवा तिचा पुत्र वधील तुझसी ऐकून मानसी क्रोधाविला. म्हणजे हिच्या उदरातून येणारा जो आठवा मुलगा आहे हा तुझा वध करेल. महाराज त्याचं गेलं ना, रडणं गेलं ते सगळं चाललं गेलं, लगेच तलवार काढली. महाराज दरेगाव काढलं, ते तलवार काढल्यानंतर मारणार देवकीला तेवढा वसुदेवाने हात तो धरला. वसुदेवाने हात धरला. वसुदेवाने सांगितलं बाबा का मारतोस म्हणजे का मारतोस म्हणजे हिच्या उदरातून येणारा आठवा मुलगा माझा काळ आहे, मग हिला जर मारून टाकलं तर काळच राहणार नाही. न रहेगा बास न बजे की बासरी. म्हणजे हिला जर संपलं तर पुढे काळाचा प्रश्न येत नाही. पण वसुदेव त्या ठिकाणी विद्वान होते, ज्ञानी होते, पंडित होते. त्यांनी विचार केला की उद्याचं मरण आपण आजचं मरण उद्यावर ढकललं पाहिजे. कारण वाईट गोष्टी माणसाने उशिरा केल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी लवकर केल्या. शुभस्य शीघ्र आणि अशुभस्य ते उशिरा अशा प्रकारचं केलं पाहिजे. म्हणजे मरण आपल्याला आता आलेलं ना, आताचं मरण आपल्याला उद्यावर ढकललं. बघा सांगितलं बाबा हिचा आठवा पुत्र तुला मारणार आहे. पहिली गोष्ट तर आता लग्न झालेले आहे, ही अशा प्रकारची नवरी आहे आणि अशा अवस्थेत तिला मारणं म्हणजे तुला किती पाप लागेल. अरे म्हणजे सगळं मिटतं पण माणसाच्या जीवनातलं पाप मिटत नाही. लोक मारण्याचा घाव मिटतो पण आपण केलेलं वाईट कृत्य ते मिटतं का? लोक काल एखादा माणूस वाईट वागू देतो, मेल्यानंतर सुद्धा माणसं विचार करतात की हा माणूस इतका मोठा होता, हा माणूस अशा प्रकारचा होता. म्हणून वाईट वागून कोणी त्याला चांगलं म्हणत नाही. त्यापेक्षा म्हणजे ही आत्ताशी असणारे आबला आहे, अजून ही गर्भवती होणारे, 8 अशा प्रकारची मुलं होणारे, न जाणं पुढे भविष्यात होतात की न होतात. आताच माणूस का पाप मस्तकी घेतो. हे लोक तुला किती चांगले म्हणू लागले आणि यांच्या देखत तू जर या नवरीला मानशील तर इतर हे लोक तुला नाव ठेवतील. त्याच्या लक्षात आलं म्हणजे बरोबर आहे, कारण म्हणजे आपण विनाकारण आपले बदनाम होईल. म्हणले पण आधी हिचा 8वा मुलगा मला मारणार ना, मी रिक्षा घेतली म्हणले बाबा विनाकारण कशाला करू. ते म्हणले एक काम कर, हिचा 8वा मारणार आहे ना, मग एक काम कर म्हणले सगळेचे सगळे जिला जेवढे मुलं होते सगळे तुला देऊन टाकतो, तू तुझ्या पद्धतीने काय करायचं ते कर. म्हणजे हा वसुदेव त्याला माहिती होतं वसुदेव वचनाचा पक्का आहे. म्हणजे ठीक आहे सांगे बंदी खाण्यामध्ये जेवायचं सांगितलं. म्हणजे याला बंदी खाण्यात ठेवा, दोघांना बंदी खाण्यात ठेवण्यात आलं. हळूहळू अशा प्रकारचा पहिला मुलगा झाला. वसुदेवाने तो मुलगा घेतला, त्या असणाऱ्या कंसाकडे दिला. अतिशय छोटस बालक होतं. छोटस बालक असल्यामुळं त्याला असं वाटलं ते बालकाने माझं काय केलेलं, माझा असणारा काल 8वा आहे आणि 8वा मला वध करणार आहे. एवढं मोठंच बालक त्याला मानून मी काय शाळा पाप घेत बसो. त्याला चांगली वृत्ती निर्माण झाली. पण चांगली वृत्ती निर्माण झाल्यानंतर सांगितलं वसुदेवा नको नको म्हणले आम्हाला 8वा दे म्हणले फक्त आणून. हे पहिल्या मुलाचं मला काही अडचण नाही, जा म्हणले घेऊन जा म्हणल्यानंतर वसुदेव निघाला. पण वसुदेवाला माहिती होतं की हा माणूस काही वचनाचा पक्का नाही. कारण असं म्हणतात पाण्यावरची लकीर आणि मूर्खाची प्रीती ही केव्हा संपेल काही सांगता येत नाही. पाण्यावर लकीर काढा तुम्ही, लकीर म्हणजे रेष, पाण्यावरची रेष केव्हाही संपेल काही सांगता येत नाही. आणि मूर्ख दुर्जन हे लोक असतात नाही केव्हा बदलतील काही सांगतात. ते आपल्या बरोबर चहा पितील, आपल्या बरोबर जेवण करतील, केव्हा आपला घात करतील आपल्याला कळत नाही. म्हणून दुष्टाची प्रीती आणि पाण्यावरची लकीर कधी मिळेल काही सांगता येत नाही. वसुदेव थोड्या अंतरापर्यंत गेले की नारद तिथे आले. नारायण सेवा
सगळीकडे त्यांचा सन्मान, देवाकडे गेला तरी सन्मान, राक्षसाकडे गेला तरी सन्मान, कोणाकडे जा सन्मानच असतात. अशा गावातले काही असतात जुळवाजुळी करणारे, कोण इकडे सन्मान करतात, तिकडे गेला तरी सन्मान, इकडे गेला तरी सन्मान. पण एखाद्या वेळेस ते सापडले ना मग ठणके बी खावं लागतं. तर अशा प्रकारे नारदजीचं वेगळं आहे गावातल्या माणसाचं. गावातले नारद काय कामाचे हो? नारदजीने भांडणं लावली, नारदजीने कळी लावली, पण ज्यांची भांडणं लावली त्यांचं नुकसान झालेलं एखादं चरित्र सांगा. ज्यांची भांडणं लावली त्यांना देवच भेटला आणि आपल्या भांडणं लावण्यामध्ये एका घराचे 2 घर उरले. हे नारद असे करतात. तर अशा नारदाने सांगितलं म्हणले कंसा, अरे तुझ्या इतका मूर्ख कोणी नाही. ते म्हणले गुरु महाराज झालं काय, सगळे मूर्खच म्हणू लागले मला. आकाशवाणीने सांगितलं मूर्ख कोणी नाही. अरे गुरुदेव तुम्ही आता मूर्ख म्हणतात, मी काय मूर्खपणा केला? अरे म्हणले तुला अक्कल नाही. कसं काय? म्हणजे तुला काय सांगितलं आकाशवाणीने की 8वा हिचा पुत्र वधील तुझसी, 8वा हिचा पुत्र तुझा वध करणार. म्हणजे बरोबर आहे. म्हणले मग आता हा पहिला आला मुलगा, म्हणून मला तू पहिला आहे, तू घरी 8वा आहे. इथंच तर मूर्खपणा करतोयस. म्हणजे कसं काय? म्हणले देवाने आकाशवाणी करताना सांगितलं होतं का आम्ही खाली मोजू का वरून मोजू? कारण कुठून मोजणारे सांगितलं होतं का नाही? खाली जर 1 2 3 झाले तर पहिला सुद्धा 8वा येऊ शकतो. आणि जर वरून अशा प्रकारचं शेवटचा 8वा येईल आणि एखाद्या वेळेस मधूनच जर सुरू केलं तर मग 5वा 8वा येऊ शकतो, 4था 8वा येऊ शकतो, कोणताही 8वा येऊ शकतो. तरी त्याच्या खोपडीत बसलं नाही. त्यांनी काय केलं, आपले कमळ होतं, त्या कमळाच्या पाकळ्या घेतल्या, कमळ घेतलं आणि मग कमळ घेऊन त्या असणाऱ्या कंसाला सांगितले बघ इथून जर सुरू केले 1 2 3 4 5 6 7 8 निकडले, इथून गेलं 1 2 3 4 5 6 7 8 पहिला सुद्धा 8 येऊ शकतो. ते म्हणले वा वा महाराज फार चांगलं, रिक्षा घ्यायचं काम नाहीच आहे. दुकानात सांगितलं दुकान या म्हणजे त्या मुलाला घेऊन वसुदेव नुसताच त्या कारागृहात घेऊन आला. देवकी मातेला नुसता आनंद झाला, बरं झालं भावाने मुलाला मारलं नाही. तिच्या हातात मूल देणार तेवढे सैनिक आले, सांगितलं म्हणजे सावधान तुम्हाला परत मुलगा घेऊन बोलवलं. घेतलं त्याने, परत मुलगा नेला, गरगर फिरवला, आपटला त्या दगडावर. आजही तुम्ही मथुरेला जर गेला तर दगडही आहे, ते कारागृहही अशा प्रकारचा आहे. आपटलं तिथं, तो असणारा पहिला मुलगा मारला. करता करता 6 मुलं मारले आणि 6 मुलं मारल्यानंतर मग आला बलराम दादाची वेळ. बलराम दादाची वेळ आल्यानंतर शेष भगवंताला सांगितलं, भगवान विष्णू परमात्म्याने म्हणले दादा जा, म्हणजे आता तुमची वेळ आली, तुम्हाला मोठं व्हायचंय ना, जा तुला. ते म्हणले वा रे वा, म्हणजे पुढे जन्म तर दूरच राहिला, तिथे एकाएकाची मारायची लाईन लागलेली म्हणजे मला मारण्याकरता पाठवलं म्हणजे तुम्ही तिथं. आता मी जाईल तर ते 6 मारले, माझं तेच होणार ना. म्हणले देवा मला पाठवू नका. का? 2 कारणं सांगितले. एक तर समजा म्हणजे तू कंस मला काही मारू शकत नाही, कारण ते तर सगळे मारण्याची लाईन लावली. पण जर समजा माझा जन्म झाला
आणि कौ जर मारायला लागला तर मी शेष म्हणले. मी तर मारणारच नाही त्याच्याकडून, पण त्यालाच मारून टाकेल म्हणले. तुमचं पुढचं सगळं चौपट होतंय. ते म्हणले अरे गडबड होऊ लागली. मग असं काय करायचं म्हणजे अहो दादा तसं नाही, मी सगळी व्यवस्था केलेली म्हणजे. योग मायेला बोलवलं, योग माया सांगितलं योग माये काम कर म्हणे. बलराम दादा आता देवकीच्या उदरात जाणार, तर यांचं कमी अशा प्रकारे महिन्यामध्ये संकर्षण करायचं, यांचा गर्भ तिथून काढून घ्यायचा आणि यांचीच असणारी पत्नी रोहिणी नावाची नंद बाबाकडे राहते, तिच्या उदरामध्ये नेऊन घालायचा. आणि जर तू हे काम केलं तर मग तिने विचारलं मला बक्षीस, म्हणजे बक्षीस तुझं दोन वेळेस पूजन होईल मध्ये भारतामध्ये, एकदा प्रगट रूपाने एकदा अप्रगट रूपाने. म्हणजे नवरात्रामध्ये आपण प्रगट रूपाने 9 दिवस देवीचा उत्सव करतो आणि अप्रगट रूपाने रामनवमीच्या काळामध्ये तेव्हा सुद्धा देवीचे नवरात्र राहतात. पुन्हा दसऱ्याच्या काळामध्ये सुद्धा देवीचे नवरात्र राहतात, म्हणजे अप्रगट रूपाने. आणि म्हणजे बघ तू जर काम केलं मग तुला वेगवेगळं नाव, चंडिका मैया, अंबिका मैया, लक्ष्मी मैया, कालिका मैया, वेगवेगळे नाव पडेल म्हणले तुला. ती खुश झाली बिचारी. ते म्हणजे काय हरकत नाही देवा, मी करायला तयार आहे. मग यांना सांगितलं दादा तुम्ही घाबरू नका म्हणले, मी तुम्हाला तिथं प्रगटच होऊ देत नाही. मग भगवंताचं पाहणं, भगवंताच्या लीलेला जन्म झाल्यानंतर सुरुवात नाही, अगोदरच सुरुवात आहे. भगवान परमात्मा बलराम दादा त्या असणाऱ्या गर्भामध्ये गेले. गेल्यानंतर कंसाला लक्षात आलं म्हणजे आता 7वा आणि याच्यानंतर आता 8वाच आहे. पण परिणाम असा झाला की योग माया आली. आल्यानंतर भगवंताला तिने संकर्षण केलं, ते तिथून काढून घेतलं भगवंताचा गर्भ आणि योग मायेद्वारा तो गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवला. परिणाम असं झालं रोहिणी गर्भवती झाली. त्या रोहिणीचं असणारं पोट दिसायला लागलं. ती बिचारी घाबरली, कारण ती नंद बाबाकडे होती आणि अपसुदी कुठं होता, कारागृहामध्ये होता. ती आत्महत्या करायला चालली. ते म्हणजे झालं कसं काय, कारण माझा नवरा तिकडे इकडे. जर लोकांनी पाहिलं की रोहिणी गर्भवती आहे तर लोक काय म्हणतील. ती म्हणले नाही नाही, तिने यशोदेला सांगितलं मी जगत नाही म्हणलं, मी आत्महत्या करते. हे कसं काय काढलं तोंड लोकांना दाखवून, बरे झालं कसं मला काही कळलं नाही, कारण योग मायेनं झालेलं होते. मग काय करावं, पण तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. सगळ्या गोकुळाला आकाशवाणीने सांगितलं की म्हणजे गोकुळवासियो, रोहिणीच्या असणाऱ्या ज्या गर्भामध्ये जो गर्भ आहे तो याचा त्याचा नसून तो वसुदेवाचाच आहे. बलराम दादाने संकर्षण करून इथं आणलेला आहे, कोणी शंका घेता कामा नये. अशा प्रकारचं सांगितल्यानंतर मग मात्र रोहिणीने तो गर्भ ठेवला. नंतर आता 8व्या असणाऱ्या अवताराची सिद्धता झाली आणि मग आता भगवान परमात्मा उदरी येणारे देवकी मैयाच्या. आणि मग भगवान परमात्मा आल्यानंतर देवकीच्या उदरामध्ये त्यांनी प्रवेश केला. परिणाम असा देवकीचे तेज जिसे जैसे सूर्य कंसाचे हृदय जळत असे, असं सूर्यासारखं तेज दिसून लागलं देवकी मैयाचं. हा कंस म्हणतो इतकं तेजवान आजपर्यंत मी देवकीला कधी पाहिलं नाही. काही का न होणार, पण आता 8वा मात्र तिच्या उदरात आलेला आहे. हातामध्ये तलवार घेतली आणि तलवार घेऊन मारण्याकरता गेला कुठं, देवकीला. पण जवळ गेला की बुद्धी पलटून जायची. नको नको, गर्भवती मारणं चांगलं नाही. 2 प्रकारच्या हत्या होईल, एक स्त्री हत्या होईल, दुसरी भ्रूण हत्या अशा प्रकारची होईल. हे पातक कुठं फेडणार आहे, आणि जाऊ दे आपण काय अमर होणार आहे का, मेला म्हणून काय फरक पडणार आहे, असं म्हणून घरी यायचा. घरी आल्यानंतर पुन्हा बुद्धी बदलायची, नाही रिक्स घेता कामा नाही, उद्या काय होईल काही सांगता येत नाही. पुन्हा जायचा, करता करता चक्कर मारून मारून तो परेशान व्हायचा. हळूहळू मात्र एका दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि प्राकट्याचा आताच प्राकट्य होऊन गेलं. जन्माष्टमीचा दिवस आला. रात्री बरोबर 12 वाजता त्या अगोदर भगवान परमात्मा गर्भात आले आणि गर्भात आल्यानंतर भगवान परमात्म्याची असणारी गर्भस्तुती सगळ्या देवी देवतांनी केली. त्यांचं अशा प्रकारचं स्वागत केलं. स्वागतम कृष्णा
स्वागत गान अशा प्रकारचं केलं आणि मग 9 महिने 9 दिवस धरल्यानंतर जन्माष्टमीचा दिवस आला. रात्री 12 वाजता भगवान परमात्मा बरोबर त्या कारागृहामध्ये प्रकट झाले. जन्म नाही झाला भगवान परमात्मा प्रकट. भगवान परमात्माचा जन्म नसतो, हा संतांचा असणारा अवतार आणि भगवान परमात्म्याचा असतं प्राकटीकरण. भगवान परमात्मा जन्म कसा होणार? भगवान परमात्मा सर्वत्र येणार. इथं भगवान परमात्मा आहे, फक्त त्याला प्रकट करणारा भक्त पाहिजे. आता तुम्ही तशा पद्धतीची भक्ती करा, भगवान परमात्मा इथं प्रकट होणार. म्हणून भगवान परमात्मा प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर तिथं काही जय जयकार नाही, काही वाद्य नाही, गान नाही, काही नाही अशा प्रकारचं. तर का अशा प्रकारचं केलं? देवी देवता फक्त गुप्त रूपाने प्रकट होऊन पुष्पवृष्टी अशा प्रकारची केली आणि भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी जय जयकार केला. बोले भक्तवत्सल भगवान की जय, कृष्णचंद्र भगवान की जय. 8 वर्षाचे भगवान परमात्मा प्रकट झाले. देवकी मातेने पाहिलं, म्हणले बाबा तू माझाच मुलगा आहे का? म्हणले हा आई. आणि मी आता प्रकट झालेलो आहे, घाबरायचं काही काम नाही, मामाला घाबरायचं काम नाही. म्हणले आता कसं काय? म्हणजे पहा आता माझ्या हातामध्ये काय चतुर्भुज रूपात प्रकट होते ना भगवान परमात्मा. शंख चक्र गदा पद्म अशा प्रकारे भगवान परमात्म्याचे आहे. ते म्हणजे बघा आता चक्र घेऊनच आलो, म्हणजे गदा घेऊनच आलो, आता तुला घाबरायचं काम नाही. म्हणले आई अजिबात घाबरू नको. पण आपल्या देवकीने सांगितलं, म्हणले ते ठीक आहे, पण तुला माझा मुलगा कोण म्हणेल? 8 वर्ष झाले 8 वर्ष राहतो मुलगा, रडत नाही, काय नाही, काय नाही. 8 वर्षाचा तू जन्माला आलेला कोण मुलगा होणार आहे? म्हणजे मग काय करत? म्हणजे आई मी लहान होणार आहे, पण तुम्हाला काही गोष्टी मला समजून द्यायच्या, तुम्ही घाबरायचं नाही. मी लहान झाल्यानंतर मला इथं ठेवायचं नाही. मग काय करायचं? मी सांगितलं त्या पद्धतीने करायचं. मला इथून उचलायचं आणि नंद बाबाकडे माया जन्माला आलेली मुलगी, ती मुलगी मला इथून उचलायचं, मला तिथं नेऊन ठेवायचं आणि तिथून मायेला इकडं अशा प्रकारचं घेऊन यायचं. बाकीचं काय करायचं ते करून घेतो. म्हणले तू फक्त एवढं काम करा, विसरू नका म्हणले, कारण लहान झाल्यावर मला बोलता येत नाही. म्हणले आता मी मोठा आहे, या सगळ्या गोष्टी ते कंसाचं ते तुम्ही माणसं किंवा हे रक्षपाय वगैरे वगैरे ते मी सगळं करून घेतो, तुम्ही काय काळजी करू नका, फक्त मला तुमची उचला तिकडं अशा प्रकारचं नेऊन ठेवा. आईने सांगितलं काही हरकत नाही. आणि देवकी मैयाने सांगितलं भगवान परमात्मा लहान झाले, रडले नाही का? भगवान म्हणतात मी राम अवतारामध्ये रडलो, राम अवतारामध्ये तर दास दासी बधाई घेऊन आले. बधाई हो महाराज, बधाई हो, पुत्र जन्म की बधाई हो, पुत्र जन्म की बधाई हो. तर म्हणजे आता जर मी तर रडलो तिथं बधाई नाही, मग दंडी घेऊन येईल म्हणले मामा, तिथं कशाची बधाई मिळणार? म्हणले ते म्हणले रडले नाही भगवान परमात्मा, लहान झाले. लहान झाल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं होतं ना मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं न्यायचं? नंदाच्या माया
भगवान परमात्म्याने सांगितलं की नंदाच्या गळाला मजले गोकुळाला, म्हणजे मला इथून उचला नंदाच्या. भगवान परमात्माचा विचार करतायत वसुदेव, कसं काय उचलावं? पायामध्ये अशा प्रकारच्या बेड्या, एक त्या ठिकाणी सूप अशा प्रकारचं होतं, टोपली होती. मग त्या वसुदेवाने असं सरकत जाऊन ती टोपली घेतली. भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये ठेवलं आणि टोपलीत ठेवल्यानंतर भगवान परमात्म्याला उचललं. पण उचलला कमळापती पायीचे बंधने कळली. भगवान परमात्म्याला उचललं की पायातले सगळे बंधन अशा प्रकारचे गळून पडले आणि मनसे असे रक्षेपाल तेने मोहिले सकळ. आणि जे पहाडात होते रात्रंदिवस ते मात्र जसे तुम्ही कीर्तनात प्रवचनात बोलतात ना, झोपतात तसे ते झोपले तिथं. अशा प्रकारची माया भगवंताने केली की रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल टाकून असणारे सैनिक वरडत लागले तिथे एकदम. मग काय ते वरडणारे वसुदेवाला वाटले तो झोपले आणि सगळे असणारे कवाड मोकळे झाले. वसुदेवाने देवाला घेतलं, उचललं, बाहेर अशा प्रकारचे आले. श्रावण महिना चालू होता, झिमझिम अशा प्रकारचा पाऊस चालू होता. देव ओले होऊ लागले. शेष भगवंताला वाटलं अरे माझा असणारा कृष्ण कन्हैया लहान आहे आणि ओलावू लागला, तब्येत खराब होईल. अशा प्रकारे चिंता वाटल्यामुळे भगवान शेष भगवान आले आणि त्यांच्यावर अशा प्रकारची छाया करायला लागली. मंद मंदपणे पाऊस श्री छाया करी शेष. मंद मंद पाऊस पडायचा पण वरून शेष भगवंताने छाया अशा प्रकारची धरली. यमुने मातेपर्यंत आले. यमुनेत आल्यानंतर मग पूर चढला. अचाट मोठा अशा प्रकारचा पूर आलेला, पाऊस पडलेला आहे. खूप अशा प्रकारचा पाऊस झालेला पूर्वीच्या काळामध्ये. आता श्रावण संपाला तरी पुराचा पत्ता नाही. आता पूर फक्त आपल्या याच्यावर काढावं लागणार आहे, कागदावर पोरांना दाखवावं लागणार आहे, बघा असा पूर असतो. अशा प्रकारचे पाणी येत असतं नदीला. आता नदीला पूर येईल तर पूर आलेला होता, मोठा पूर होता. आता देवा वसुदेवाला आता कसं जाऊ? वसुदेव भगवंतावर विश्वास होता, काही बघायचं. निघाल्यानंतर आता पूर आणखी वर येऊ लागला. आता भगवान परमात्मा म्हणतायत की या यमुनेला पडलं दर्शनाची आणि माझे वडील मात्र बुडायला आले. आता गळ्यापर्यंत पाणी आलं. पुढे आणखी आल्यानंतर म्हातारा म्हणलं ना, त्यापेक्षा एका काहीचं जिचं जे काम आहे ते करतो म्हणले. भगवान परमात्म्याने काय केलं? पुढे चढला अजाट त्याशी लागलेला अंगुष्ठ भगवंताने आपला पाय बाहेर काढला आणि त्यात असणाऱ्या यमुनेला लावला. यमुना पुन्हा अशा प्रकारची खाली ओसरल्या गेली. याच्यात शास्त्रकाराने अनेक कारण सांगितलेले आहेत. एक कारण सांगितलं म्हणजे यमुनेला दर्शन करायचं होतं. तर भगवान परमात्मा गोकुळामध्ये भगवान परमात्मा आहे, यमुना जी आहे ही भगवान परमात्म्याची पत्नी आहे. एका जन्मातली असणारी ती पत्नी कालिंदी नावाची म्हणजे यमुना मैया. तर भगवान परमात्मा तिला सांगतायत की बाई तू माझी पत्नी आहे, मी तुझा पती आहे आणि हा चाललेला माझा बाप आहे, म्हणजे तुझा काय सासरा आहे. भगवान परमात्मा म्हणतात तुला अक्कल वाटत नाही म्हणले. सासरा जवळ असताना कुशात माझं दर्शन घ्यायला चालले म्हणले. भगवान परमात्म्याने दर्शन नाही, लाट मारले तिला. हे म्हणले घोड तुला चालले म्हणले दर्शन घ्यायला, म्हातारा दिसत नाही का? देवाने तिला हाताळलं. अशा प्रकारची भावना सांगितली आणि तिचं दर्शनाची इच्छा होते. म्हणून भगवान परमात्म्याने पाय अशा प्रकारचा लावला. पूर कोसळला गेला आणि इकडं मात्र नंद बाबा सगळेचे सगळे झोपलेले होते. कोणी अशा प्रकारचं जागी नव्हतं, कारण माया होती ना. माया आणि झोपतच माणूस. तुमच्या मायेचं जास्त प्रेम दिसतंय त्यामुळं जास्त झोप येते. तर माया म्हटलं की सगळे झोपलेले होते, सगळं शांत. फक्त देवकीला सुद्धा कळालं नाही की आपल्याला मुलगी झालेली म्हणून. इतका मायाचा परिणाम.
आणि मस्त मुलगी देवकीच्या शेजारी खेळू लागली. इकडे वसुदेवची आले कवाळ उघडलेली होती, त्या ठिकाणी देवकीजवळ आले. देवकीजवळ कृष्ण कन्हैयाला ठेवलं आणि पुन्हा कृष्ण भगवंताकडे पाहिलं की देवा आता पुन्हा कधी भेट होणार, कारण आता तुला तर ठेवून चाललो, नंद बाबाच्या ताब्यात तुला आता देऊन चाललोय, पण देवा कधी भेटणार. भगवान परमात्म्याने स्मित आश्चर्य केलं, मनोमन सांगितलं बाबा 11-11.5 वर्षानंतर निश्चित आपली भेट होईल, काळजी करू नका. ठेवलं. मायेला अशा प्रकारचं तिथून उचलल्यानंतर पुन्हा सगळे कवळ बंद झाले आणि इकडं आल्यानंतर पुन्हा जी बंधनं गळालेली होती सगळी बंधनं पुन्हा लागली, पुन्हा पेढ्या. आणि मग माया ज्यावेळेस भगवान परमात्मा रडले, पण माया रडे माया करे आकांत नामामध्ये उठती दूध. आणि मग हे आकांत करायला लागली, रडायला लागली आणि मग सगळेचे सगळे दूध जागे झाले. शास्त्र असं सांगतं मला, याच्या पाठीमागे तत्वज्ञान. भगवान परमात्म्याला हातात घेतलं की बंधन गळून पडतात आणि मायेला हातात घेतलं की नसलेले बंधन येतात. तुम्ही आम्ही सगळ्यांनी माया हातात धरलेली म्हणून बंधन आहे. हे माझा मुलगा आहे, माझी पत्नी आहे, आम काय धमक आहे, माझी शेती आहे, बाडी आहे, सगळं माझं काय, मी आणि माझी अशी आठवण, मी आणि माझं, हीच अशा प्रकारची माया आहे. आणि ती माया जर घालवायची असेल तर तुम्हाला देवाला घ्यावं लागेल. आणि ज्या साधू संतांनी देवाला घेतलं, ज्यांनी देव आपलासा करून घेतला, आपला तो एक देव करून घ्यावा, तेरे बिना दिवस देव प्राप्ती झाली की बंधन आपोआप जातात. काय बंधन राहत नाही. मग तुकोबारांनी बंधनाचा तो फासा, म्हणजे बंधनाचा फासा आपल्याला तोडायचा आहे. म्हणजे भगवान परमात्मा आला की बंधन गळून पडतात आणि माया आली की सगळे बंधन आपल्याला येतात. ब्रह्मचारी अवस्थेत खूप चांगलं जीवन राहतं माणसाचं, पण जर का 2-4 हात झालेले नाही, मग सांगा ना त्या पोराचा विचार करा, खरे पहिले कसं होतं आता कसं आहे. ते गल्लीला दिसत नाही बसेल, नाही तर पहिले भरपूर दादा घंटे गल्लीमध्ये, पण एकदा लग्न झालेले म्हणून ते त्या घरामध्येच राहतं कामात. म्हणून तर लोक म्हणतात पोरग जास्त फिरायला लागले की त्याच्या पायात बेडी घाला, म्हणजे लग्न करून टाका. पण आता बेडीने आता लोखंडाची झाली मला, आता ती बेडी लागली, काय करणार. तर अशा प्रकारे म्हणजे हे जे असणारे बंधन आपोआप मायेमुळे येत असतात. मग रडे माया करी आकांत नामा म्हणजे उठती दूध. सगळे दूध उठले, राजाकडे गेले, महाराज की जय हो, महाराज की जय हो. काय झालं म्हणजे राजेसाहेब लागी झाली. ते म्हणले अरे असं कसं काय झालं, 8 वाजता मुलगा होणार होता, मुलगी कशी काय झाली, धावत करून सारा म्हणजे काही असू द्या, हे देवाचं काही सांगता येत नाही. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये चक्कर पडला की आता नेमकी आकाशवाणी खोटी आहे का आता हे वसुदेवाचं प्रकरण खोटं, नेमकं काय. कारण आकाशवाणी सांगितलं होतं 8वा याचा पुत्र होती, 8वा मुलगा मारे, मुलगा होणार, मुलगा न होता मुलगी झाली, कसं काय झालं. जाऊ द्या म्हणजे काही का असत नाही. गेला तो धावत त्या मुलीला अशा प्रकारचं पकडलं. पण मायाने कोणाच्या हातामध्ये येऊ शकत. त्याने गार फिरवलं, आपटणार सटकली माया आणि वर गेल्यानंतर सांगितलं मला, अरे माझ्या स्त्री माणसाबरोबर काय राजकारण करतो म्हणजे, तुला मारणार तर गोकुळात पैदा झालेला म्हणजे अरे 60 बाबा त्याचा आता पता कोणतं घर सगळं नाही सांगत म्हणले, बाकीचं तू शोधून काढ, मी फक्त तुला पता सांगितलेला, कोण आहे काय तू पाय म्हणले, तुझं गेली ती निघून. आता पुन्हा कंसाच्या डोक्यात चक्कर. कंस म्हणतो आता आकाशवाणी खोटी की योग माया खोटी. आकाशवाणी सांगितलं होतं 8वा मुलगा जन्माले, 8वा मुलगा नव्हता मुलगी झाली, त्यानंतर तिला मारायला गेली होती, ही अष्टभुजा देवी झाली आणि ही म्हणते तुझा असणारा काळ जन्माला आलेला आहे. मग गडबडलं ते आता नेमकं काय करावं. मग त्याने माफी मागितली देवकीची. देवकीने सांगितलं देवकी मी विनाकारण तुला त्रास दिला म्हणले, हे सगळे देवी देवता सुद्धा खोटं बोलतात आज कळवलं म्हणले मला. मग मात्र कंस इकडं आता कंस आपल्या असणाऱ्या सिंहासनावर आला, डोक्याला हात लावून बसला, काय करावं. इकडं मात्र गोकुळामध्ये अलौकिक स्थिती अशा प्रकारची निर्माण झाली. नंद बाबाने सगळ्या गोकुळवासी लोकांनी 1 वर्षाचं एकादशीचं व्रत ठेवलेलं होतं. नंद बाबाच्या लक्षात आलेलं होतं का आता दिवस भरलेले. नंद बाबा सकाळी उठले तर दररोज उठून वाईच्या गोठ्यामध्ये जायचे आणि नामस्मरण करायचे. तर नामस्मरण करत असताना नामस्मरण पूर्ण करायचे. रामकृष्ण हरी, श्रीकृष्ण गोविंद, अभी तो भयो नहीं, आगे तो पतो नहीं, अभी तो भयो नहीं, आगे तो पतो नहीं. ते सगळे मंत्र सुरू केले आणि ते म्हणून आज उत्तर देव झाला नाही, पुढे होतं की नाही माहित नाही. आज उत्तर देव झाला नाही, पुढे होतं की माहित नाही. तेच मंत्र त्यांचा सुरू झाला. आता इकडे मात्र सकाळी 4 वाजले,
5 वाजत आले. सगळ्यात पहिल्यांदा सुनंदा नावाची तिची नणंद आलेली होती. पूर्वीचा काळात नंदेला बोलवल्या जायचं, तर ती अगोदरच अशा प्रकारची आलेली होती. सगळ्यात पहिले ती उठली. का उठली? कारण ती सुनंदा आहे. सुनंदा म्हणजे जिचं मन चांगलं आहे तिला सुनंदा म्हणतात.